एक 11वीमध्ये शिकणारी तरुणी होती आणि तिला अचानक मोबाईलवरती एका व्यक्तीचा कॉल आला आणि कॉल आल्यानंतर त्या तरुणीनं तो फोन उचलला. फोन उचलल्यानंतर तो नंबर ओळखीचा होता आणि समोरून बोलणारा जो व्यक्ती आहे तो सुद्धा त्या तरुणीच्या ओळखीचाच होता. आता ओळखीचा असल्यामुळं त्या तरुणीनं फोन उचलला, त्याला बोलली, तर त्या समोरच्या व्यक्तीनं त्या तरुणीला भेटायला बोलवलं. आता भेटायला बोलवल्यानंतर ती तरुणी घरच्यांच्या लपून छपून त्या तरुणाला भेटायला सुद्धा गेली आणि भेटायला गेल्यानंतर त्या तरुणानं त्या तरुणीला थेट रूममध्ये नेलं आणि तिच्यासोबत नको ते कृत्य केलं. आता पहिल्यांदा ही घटना घडलेली होती. त्याच्यानंतर काही दिवस उलटल्यानंतर त्या तरुणीला पुन्हा एकदा कॉल केला, भेटायला बोलवलं आणि रूममध्ये नेलं. पण मात्र यावेळी तो तरुण एकटा नसून त्याचा मित्रसुद्धा होता आणि त्या दोन मित्रांनी त्या एका तरुणीबरोबर नको ते कृत्य केलं आणि एक धक्कादायक प्रकरण या ठिकाणी घडलं. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच पालघर जिल्ह्यातील एका गावामध्ये राहणारी एक 11वीमध्ये शिकणारी तरुणी होती. ती तिचं कॉलेजचं शिक्षण पूर्ण करत होती आणि याच माध्यमातून अभ्यासासाठी घरच्यांना बोलण्यासाठी तिला एक मोबाईल फोनसुद्धा घेऊन देण्यात आलेला होता. आता आजकाल सगळ्यांकडे अँड्रॉईड फोन आहेत, मोठमोठाले फोन आहेत आणि त्याच्यामध्ये अभ्यास करायचा, फोनवर बोलायचं का काय करायचं याचंसुद्धा कोणी पाहणी करत नाही. एकदा फोन घेऊन द्याला की कोणी विचारतही नाही. मग त्याच पद्धतीने तरुणीकडे सुद्धा एक मोठा मोबाईल होता आणि तिच्या मोबाईलमध्ये काही सोशल मीडियाचे ॲप्लिकेशनसुद्धा होते आणि ती त्याच माध्यमातून एका तरुणाच्या संपर्कात आलेली होती. तो तरुणसुद्धा या तरुणीच्या त्या इंस्टाग्राम नावाच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एकमेकांच्या ओळखीचे झाले होते. एकमेकांचे फोटो लाईक करायचे, कमेंट करायचे. मग यांची चॅटिंग सुरू झाली, बोलणं सुरू झालं. एकमेकांचे नंबर घेतले. नंबर घेतल्यानंतर हे फोनवर बोलू लागले. अशा पद्धतीनं बोलता बोलता यांच्यामध्ये प्रेम झालं. प्रेम झाल्यानंतर त्या तरुणानं त्या तरुणीला एक दिवस म्हणजे 30 एप्रिल रोजी एका ठिकाणी भेटायला बोलवलं. आता एका ठिकाणी भेटायला बोलल्यानंतर तिच्यासोबत नको ते करण्याचा प्रयत्न केला तिनं त्याला विरोध केला. पण त्यानं तिला वेगवेगळ्या प्रकारचे आश्वासनं दिले आणि तिला नको त्या प्रकारच्या धमक्यासुद्धा दिल्या आणि तिच्याबरोबर त्या रूममध्येच त्या पद्धतीनं त्यानं केलं आणि केल्यानंतर तिला घरीसुद्धा पाठवलं. आता पहिल्यांदा हा प्रकार घडला होता. त्या तरुणीनं कोणाला ही गोष्ट सांगितली नाही, घरच्यांनासुद्धा सांगितली नाही, त्याच पद्धतीनं लपून ठेवली. मग 2-4 दिवस उलटल्यानंतर तारीख आली 4 मेची. 4 मेला पुन्हा एकदा त्या तरुणानं त्या तरुणीला फोन केला, बोलून घेतलं आणि रूमवर येते का असं विचारलं आणि रूमवर तो तिला घेऊन गेला. आणि यावेळेस जेव्हा गेला त्यावेळेस मात्र तो एकटा नव्हता, त्याचा मित्रसुद्धा त्याच रूममध्ये होता. आता मित्रांनी आणि या दोघांनी मिळून त्या तरुणीबरोबर दोघा जणांनी अशा पद्धतीनं केलं आणि जोपर्यंत त्यांचं मन भरत नाही तोपर्यंत त्यांनी सोडलंच नाही. आता हे सगळं घडल्यानंतर त्या तरुणीला याचा मोठा प्रमाणात त्रास झाला. तिला अशक्तपणा आला आणि ती घरी गेल्यानंतर चक्कर येऊन पडू लागली. तिला वेगवेगळ्या प्रकारे होऊ लागलं. घरच्यांनी तुला नेमकं काय झालं आहे, कशा पद्धतीने झालं आहे विचारपूस केली तेव्हा त्या तरुणीला व्यवस्थित सांगता येत नव्हतं. तिनं उडवाउडीची उत्तर द्यायला सुरुवात केली. पण मात्र एकदम विश्वासात घेऊन विचारल्यानंतर तिनं घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आणि घरच्यांनी थेट जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून आरोपीविरोधात फिर्याद दाखल केली, तक्रार दाखल केली. आता तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गांभीर्यानं या संपूर्ण घटनेची दखल नोंदवून घेतली आणि आरोपीचा शोधाशोध सुरू केली. तेव्हा समजलं की यांनी सोशल मीडियावर एक बनावट अकाउंट तयार केले होते. त्यांचे जे खरे नावं आहेत ते खरे नावं नसून त्यांचे सोशल मीडियावर वेगळ्याच नावाने अकाउंट आहेत म्हणून ते या ठिकाणाहून फरार झाले होते. एका ठिकाणी लपूनसुद्धा बसलेले होते. पण पोलिसांनी त्यांचा शोध घेत त्या दोघाही जणांना ताब्यात घेतलं आहे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती मिळालेली आहे. एकंदरीत जर आपण पाहिलं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करण्याच्या माध्यमातून
कशा पद्धतीनं फसवलं जातं, कशा पद्धतीनं सगळं काही केलं जातं हे आपल्याला या संपूर्ण गोष्टीवरून लक्षात येतं। एकंदरीत समाजामध्ये जे घडतं आहे तेच आम्ही तुम्हाला सांगत असतो। कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही, पण जगामध्ये, समाजामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं घडतं आहे हे आपण या गोष्टीच्या माध्यमातून पाहत आहोत। आता हे जे काही सगळं घडतं आहे त्याला कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत, नेमकं हे प्रकरण कशामुळं वाढत आहेत, तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा। आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।